तर बघा आपलं सांबार कसं झालेलं आहे, नक्की सांगा कमेंटमध्ये. ह्याच्यामध्ये ना ओलं खोबरं पण टाकायचं असं शोसाठी, खूप छान दिसतं बघा. इथे मी शेवग्याची शेंग पण टाकलेली आहे, चिंच टाकायची आणि तुरीची डाळ आहे ना ती अर्धा तास भिजवून ठेवलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. बघा लाल मिरची पण आहे, चटणी, आणि हे थोडंसं मी चिरून ठेवले उत्तप्पासाठी. 2 ते 3 बनवणार आहे आणि बाकीचे डोसे बनवणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने पीठ टाकायचं आणि हा असा स्प्रेड करायचा तसं. हे बघा ह्याला छान अशी जाळी सुटलेली आहे. तर 2 मिनिटांनी हा पलटी मारायचा. तर हा बघा अशा पद्धतीने चिकटत नाही बिलकुल सुद्धा बघा. नुसतं असं केलं ना तरी हातामध्ये